बातमी नाशिकमधनं। नाशिकमध्ये तापमानात कमालीची घट झाली आहे आणि वातावरणात गारवा निर्माण झालाय। त्यामुळे अनेक जण थंडीचा आनंद घेतात, काही जण थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उबदार कपडे परिधान करतात आणि याला देवदेवता सुद्धा अपवाद नाहीत। रविवार कारंजा परिसरातील चांदीच्या गणेशाला स्वेटर आणि शॉल पांघरली जाते। आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिकमधील तापमानाचा पारा दिवसेंदिवस घसरत चाललाय आणि कडाक्याच्या थंडीचं नाशिकमध्ये आगमन होतंय। कुठेही बोचरी थंडी वाटते तर कुठे आल्हाददायक अशी थंडी वाटते। म्हणूनच काही जण या थंडीचा आनंद घेत आहेत तर काही जण या थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे देखील घालतायत। नाशिकचे देवदेवता ही त्यापैकीच एक आहे। नाशिकचा आपण आता चांदीच्या गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि आपण बघतो की गणपतीला पूर्णपणे पांघरून घालण्यात आलेला आहे। स्वेटर, ब्लँकेट, शॉल ही घालण्यात आलेली आहे। गेले 10 वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि जशी आपल्याला थंडी वाटते तशी गणपती बाप्पाला पण थंडी वाजत असेल आणि म्हणूनच त्याच्या संरक्षणासाठी अशा स्वरूपाची उपाययोजना केली जाते। पुजारी आपल्यासोबत आहेत। गुरु, उद्देश काय आहे आणि यातलं काय तुम्हाला अधिक सांगायचं? उद्देश असा काही खास नाही, जशी थंडी येते जवळजवळ ती लाट जशी वाढते तसं आपल्याला पण थंडी जाणवते। त्या स्वरूपामध्ये जो भाव आपल्यामध्ये आहे, जी ऊर्जा आपल्यामध्ये आहे ती तशीच राहावी, ते चैतन्य तसंच राहावं। त्यामुळे बाप्पाचं पण ती थंडी आहे, त्या थंडीपासून रक्षण व्हायला हवं आणि जास्तीत जास्त त्याला ऊब मिळायला हवी। त्याला जर का ऊब मिळाली तर आपल्यापर्यंत पोहोचण्याचा जो व्यवस्थित कार्य करू शकतो, जी ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत येण्याचं कार्य होऊ शकतं। आपण बघतोय गणपती बाप्पा देखील आता उबदार शॉल आणि ब्लँकेट मध्ये परिधान केलेले आपल्याला बघायला मिळतात। या वस्त्रांमध्ये असेच अनेक देवाऱ्यांमध्ये, अनेक गणपती मंदिराच्या म्हणा किंवा इतर मंदिरांच्या गाभाऱ्यामध्ये देखील मूर्ती अशा स्वरूपामध्ये संरक्षित केल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे जसा थंडीचा त्रास हा मानवाला जाणवतो तसाच गणपती बाप्पाला देखील जाणवतो आणि म्हणूनच ही उपाययोजना केली जात आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।